ज्ञानाची ज्योत मनामनात पेटवणारे, रंगांच्या दुनियेतही नवं विश्व साकारणारे, शिकवताना शब्दांना देतात अर्थ नवा आणि रांगोळीतून उमटवतात कल्पनेचा ठेवा. शिक्षक म्हणून ज्यांचा आदर आणि कलाकार म्हणून ज्यांची वेगळीच ओळख. ओळखलं का हे खास व्यक्तिमत्व? हे आहेत आपले पवळे सर. संयम काय असतो हे त्यांच्याकडून शिकावं. अगदी लहान मुलाच्या वयाचे होऊन न रागवता समजून घेणारे, पूर्ण स्वातंत्र्य देणारे आमचे लाडके श्रीहरी पवळे सर. ते फक्त एक उत्तम शिक्षक नाही, तर एक कलाकार आहेत, उत्कृष्ट कलाकार आणि एक लेखक पण आहेत. आणि त्यांनी वेगवेगळे व्यक्तिमत्व पण घडवले. म्हणजेच एका कलाकाराने अनेक कलाकार घडवले. तुम्हाला माहिती आहे का, त्यांची एक संस्था आहे ज्याचं नाव आहे संत शिरोमणी कलामंच, आणि त्याच्याच अंडर हे सगळे बालनाट्य घडत आहे. तर चला आता सरांचं स्वागत करूया. सर, वा वा वा, छान. सर मी तुमचं स्वागत करते. सर, आज आपण खूप गप्पा मारणार आहोत आणि मी फार इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहे. नक्की नक्की तर चला जाऊया. चालेल. तर चला आता आपण गोड गप्पा मारूया. सर, आम्हा सगळ्यांनाच तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सर, हा. तुमचं आणि रांगोळीचं कनेक्शन काय? म्हणजे तुमची सुरुवात कुठून झाली, कशी झाली? ती खरी गंमतच आहे. म्हणजे मुळात मी कलाकार आहे आणि चित्र पेंटिंग हा माझा लहानपणापासूनची आवडच आहे. आणि याच्यामध्ये चित्र काढत असताना अनेक प्रकार आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. तसं मला रांगोळी शिकून घ्यायची असा कधीच प्रश्न पडला नाही. ती मला सहज जमली, कारण मी एक चित्रकार आहे आणि ते मला शक्य झालं. आणि तो प्रवास असा सुरू झाला, मलाही कळत नाही की मी कधी रांगोळ्या काढायला लागलो. जेव्हा लोकांनी कौतुक केलं, छान रांगोळ्या काढतात, मग मी म्हटलं हा म्हणजे मी रांगोळी कलाकार आहे. नाही, पण तुम्ही खरंच खूप छान रांगोळी काढता. थँक्यू. सर, आता तुम्ही 3 वेगवेगळ्या पिढ्यांना बालनाट्य शिकवलं. हो हो. तर तुमचा एक्सपिरियन्स काय? कारण 3ही वेगवेगळ्या पिढ्या. तर तुम्हाला कसं वाटतं तिघांसोबत काम करताना? ह्या वर्षी मात्र तो अनुभव आला. या वर्षीच्या बालनाट्यामध्ये जो मुलगा सुरुवातीला पहिल्या बालनाट्यात आला होता, म्हणजे तो आज बाप आहे, त्याचाच मुलगा 15 वर्षानंतर आला. तो आज चांगला व्यावसायिक आहे. आणि त्याचाच मुलगा आज म्हणजे त्याचा नातू आज या माझ्या रंगमंचावर आज बालनाट्यामध्ये सहभागी झाला. पण तिघांचे स्वभाव वेगवेगळे, कारण 3 पिढ्यांचं अंतर आहे ना. तिघांचे स्वभाव वेगळे, पण तिन्ही स्वभावांना मला जे चॅलेंज होतं, मी बरोबर सामावून घेतलं त्यांना. म्हणजे बाप, मुलगा आणि नातू अशी तीनही, म्हणजे 3 पिढ्या. अच्छा. हा. सर, हा. आता तुम्ही एक कलाकार आहात, शिक्षक आहात व तुम्ही एक रांगोळी आर्टिस्ट आहात. हो. तर एवढे सगळे टास्क तुम्ही एकत्र कसे मॅनेज करता आणि तुम्हाला काय चॅलेंजेस येतात? नाही, असं चॅलेंजिंग असं नाही, पण मला माझ्या पद्धतीनं मी हे सगळे टास्क मीच पूर्ण करतो. कारण जेव्हा एखादी कलाकृती करायची असते ना, त्याचं माझं नियोजन असतं. त्या नियोजनात बसवतो. त्यामुळे मला तसा काही वेगळा त्रास होत नाही आणि टास्क माझा पूर्ण होत होतो. अच्छा. सर, आता मी स्वतः तुमची स्टुडंट आहे आणि हो. तुमच्याकडे शिकताना खूप भारी वाटतं. म्हणजे तुमची शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. अच्छा. म्हणजे मी बऱ्याच पालकांकडून ऐकलं आहे की सर वेगळं शिकवतात, जे स्टुडंट्सला अट्रॅक्ट करतं, स्टुडंट्सला आवडतं. तर तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवर काय बोलाल? म्हणजे चॅलेंज पद्धतीनं. हा. अच्छा अच्छा. कसं असतं म्हणजे, माझ्या शिबिरात येणारे विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या घरातून येतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्वभाव वेगळा असतो. बरोबर. मला एक माहिती आहे की अनोळखी व्यक्ती अनोळखी ठिकाणी गेली तर मूळ स्वभाव लगेच दाखवत नाही. नाही दाखवत. त्यामुळे माझ्याकडे येणारे सगळे असे विद्यार्थी एकत्र येतात. सगळे अनोळखी असतात, पण त्यांना मी त्यांच्या वयाचा होऊन त्यांचा स्वभाव ओळखतो. आणि एकदा का स्वभाव ओळखला की मला माझं आणि त्यांचं नातं एकदम घट्ट होतं. बरोबर. आणि माझ्या दृष्टीनं ते मला आतापर्यंत तरी त्रास झाला नाही. म्हणजे ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या बरोबर मुलांनी फॉलोअप केलेल्या आहे. असा रिस्पॉन्स आणि चॅलेंजिंग मला
छान वाटतं ते. म्हणजे त्यांचे वयाचे होऊन त्यांच्या त्यांना न वयाचे. ओरडता समजून घेणारे तुम्ही कारण आहात. ओरडणं तर बघा कसं असतं, शाळेमध्ये आणि घरी रिंग मास्टर असतात. शाळेत पण शिक्षक ओरडतात, हो. अभ्यास कर, इथे बस, तिथे जाऊ नको वगैरे वगैरे. घरी सुद्धा आई टीव्ही बघू नको, मोबाईल बघू नको किंवा बाहेर जायचं नाही, म्हणजे बंधनं असतात. पण आपल्या कार्यशाळेची शाळा वेगळीच आहे. त्या शाळेत बिनधास ओरड, बिनधास मस्ती कर. हो. आणि मग हेच मुलांना हवं असतं. कारण आपण घरी नाही बोलत, ओरड रे, मस्ती कर रे, नाही म्हणत. पण मी करा रे असं म्हणतो. त्यामुळे त्यांना इतकं फ्रीडम मिळतं की ते इतके फुलतात, छान वाटतं त्यांना असं. बरोबर हा. बरोबर. सर, तुम्हाला जर एखाद्या कॅरेक्टरवर रांगोळी काढायची आहे हा. तर तुम्ही कुठलं कॅरेक्टर निवडाल? खरा विचार जर केला ना, जेव्हा मी एखादी कलाकृती तयार करतो, मग ते पोर्ट्रेट असेल रांगोळीमध्ये किंवा पेंटिंग असेल, तर जे मला करायचंय मी त्यात पूर्ण प्राण ओततो. ते त्या दिवसासाठी तरी माझ्यासाठी स्पेशल असतं. कारण अनेक पोर्ट्रेट मी काढलेत. हो. प्रत्येक पोर्ट्रेट मध्ये मी जान म्हणजे जीव ओतूनच ते काम केलंय आणि आतापर्यंत ते मी यशस्वी झालो त्यामध्ये. ते मला चॅलेंज खूप आवडतं. सर, तुम्ही ऍक्टिंग पण करता जसं मगाशी हो. म्हटलं आणि तुम्ही रांगोळी पण काढता. तर असा कुठला लेसन आहे जो तुम्ही ऍक्टिंग मधून घेतला पण तुम्ही रांगोळी काढताना नेहमी तो अप्लाय करता? हा, छान प्रश्न आहे, एकदम छान. अभिनय करणं आणि प्रत्यक्ष कलाकृती तयार करणं जरी वेगवेगळं असलं तरी अभिनयाचे भाव असतात ना बरोबर. चेहऱ्यावरचे, ते भाव जेव्हा मला चित्रात रांगोळीमध्ये दाखवायचे असतात ना, तो अभिनयाचा उपयोग होतो. तो रागावलाय, चिंताग्रस्त आहे किंवा खूप आनंदी आहे, मला ते भाव दाखवायचे, म्हणून त्या पद्धतीने मला अभिनयात आणि त्या पद्धतीने सादर करताना काढताना त्याचा खूप उपयोग होतो. अच्छा. हा. सर, तुम्ही कुठलाही एक डायलॉग घ्या हा. जो तुम्ही वेगवेगळ्या 3 इमोशन्स मध्ये बोलू शकता. अच्छा, कोणताही एक डायलॉग, हो, 3 कोणताही. इमोशन. कार्यक्रम आज खूप छान झाला पण भूक लागली, हा डायलॉग आहे. हम्म. कार्यक्रम खूप छान झाला आणि भूक लागली. माझी मनस्थिती अशी असेल, त्या तुला जे अपेक्षित आहेत 3 इमोशनल मध्ये, हो. कार्यक्रम खूप छान झाला पण मला भूक लागली आहे. हा एक. कार्यक्रम छान झाला पण मला भूक लागली आहे. सेकंड. कार्यक्रम छान झालाय, भूकेचं काय, भूक लागली आहे. अशा वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर. भावना वेगवेगळ्या आहेत त्याच्यात. एक जवळचं आहे, एक आणखी दूरचं पण ते जवळचं आहे, हो. आणखीन दूरचं पण ते जवळचं. भावना वेगवेगळ्या आहे याच्यामध्ये. बरोबर. इमोशन्स वेगवेगळे. इमोशन वेगवेगळे. सर, आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही इतकी वर्ष हे शिबिर करताय, तुमचं स्वप्न काय आहे? आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचंय. अर्थात बरोबर आहे, प्रत्येकाचं स्वप्न असतंच. मी जेव्हा बालनाट्य कार्यशाळा सुरू केली त्यावेळेस असं ठरवलं की आपण असे विद्यार्थी घडू की ज्या इंडस्ट्रीमध्ये लेखक असतील, रायटर असतील, डिरेक्टर असतील किंवा प्रोड्युसर असतील, सगळ्या माध्यमातून माझे विद्यार्थी असेल आणि मग त्यांच्या कॅमेऱ्यासमोर, तोपर्यंत कदाचित मी म्हातारा झालेलो असेल, पण म्हाताऱ्याचा का होईना रोल माझ्या विद्यार्थ्यांच्या कॅमेऱ्यातून मला प्रेझेंट व्हायचे, हे माझं एक स्वप्न आहे. नक्की होणार नक्की. पूर्ण. आता ह्यानंतरचे सगळे सेगमेंट्स माझे फेवरेट आहेत, कारण यात खूप मज्जा पण थोडेसे ट्रिकी असतात. तर चला आता बघूया आपण. सर, आपण आता रॅपिड फायरचा गेम खेळूया. नक्की नक्की मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, हा. त्याचे तुम्ही क्विक आन्सर्स द्यायचे. नक्की. शाळा की बालनाट्य? बालनाट्य, कारण ज्यात मला खूप काय चॅलेंजिंग आहे आणि ते मला आवडतं आणि म्हणून मला बालनाट्य जास्त आवडतं. अच्छा. रांगोळीतला कुठला रंग तुम्ही पहिला निवडाल? पांढरा, निळा, हिरवा की लाल? सर्व रंगावर मात करणारा पांढरा रंग. पांढऱ्याशिवाय बरोबर. पूर्ण रांगोळी होऊ शकत नाही, म्हणून पांढरा रंग. गोड की तिखट? गोड, अर्थात, कारण मी गोड माणूस आहे ना. बरोबर, खरंच. तुमचा आवडता अभिनेता अरुण सरनाईक की अशोक सराफ? अशोक सराफ, कारण त्या कॅरेक्टर मध्ये व्हिलनच्या तितकेच ताकदीने जातात आणि कॉमेडी विनोदीमध्ये तितक्याच ताकदीने जातात, म्हणून मला अशोक सराफ खूप आवडतात. वर्सटाईल. हा. आणि पुस्तक की मुलं? मुलं, कारण मुलं भविष्यात पुस्तकं लिहू शकतात, निर्माण करू शकतात, म्हणून मुलं खूप महत्वाची आहेत. तर आता थोडस चॅलेंजिंग पार्ट कडे जाऊया.
आपण आता टंग ट्विस्टर्स करणार आहोत. हम्म. तर चला बघूया. सर, तुम्हाला जमेल, पण थोडस डिफिकल्ट आहे. असू दे ना, बोल प्रयत्न करेन मी. The first, red rangoli rolls round rapidly on the rocky roads. रेड रंगोली नाही. Try. रेड रंगोली रॅपिड. नाही, रेड रंगोली थांबा, नाही. मी सांगते. Red rangoli rolls round rapidly on rocky roads. रेड रंगोली रोल्स रॅपिड नाही. नाही. बरं, दुसरा सोपा आहे. तोते की चोच टूटी, टूटी चोच तोते की. तोते की चोच तुटी, तुटी चोच तोते की. आता फास्ट. चोचे नाही फास्ट नाही होणार. तोते की चोच तुटी, तुटी चोच तोते की. हा, तोते की सरळ. तोते की चोच तुटी, तुटी चोच तोते की. तोते तोते नाही. ठीक आहे. नेक्स्ट चॅलेंजिंग आहे. नेक्स्ट सेगमेंट कडे जाऊया. अच्छा. तर आता एक इंटरेस्टिंग गेम खेळूया. सर, मी तुम्हाला काही फोटो दाखवणार आणि तुम्हाला तो कलाकार ओळखायचा आहे. कलाकार ओळखायचा. हो. ओके तर ओके. पहिला कलाकार. अच्छा. संजय नार्वेकर. करेक्ट. हा. दुसरा कलाकार. बहुतेक हा भरत जाधव वाटते, कारण आम्ही दोघांनी एकत्रच काम केलेलं आहे ना. हा. हा. तिसरा कलाकार. माझा मोठा भाऊ कुठे आला इथे? प्रशांत दामले. प्रशांत दामले तुमचे मोठे भाऊ? कारण आम्ही एकत्र काम केलं प्रियतमा नाटकामध्ये, हा. आणि मी बऱ्यापैकी त्यांच्यासारखा दिसायचो, त्यामुळे मला ते भाऊ म्हणायचे. बाजूचे ऐकणारे बोलणारे सगळे मी उगाच भाऊ म्हणायचो त्यांना. ते नाही म्हणत, मी म्हणतो भाऊ. आणि आता चौथा कलाकार. हा. एक हिंट देते. हा. तुमच्या जवळचा. त्या जवळचा 3,500 विद्यार्थी झालेत माझ्या जवळ. आता कोणता विद्यार्थी? बरं, या बालनाट्य शिबिरातून हा. एक आहे तो. बालनाट्य शिबिरातून म्हणजे तो आधी होता, आता नाही. छोटी मुलं सारखीच दिसतात. कन्फ्युजन झालंय मला, नाही लक्षात येत. आता शेवटची हिंट. बर, हा शेवटची. लावणी सम्राट. आशिमी, क्या बात आहे. त्याचा फोटो आहे? हो. अरे वा, सुंदर. छान. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा प्रेशियस टाइम आमच्या सगळ्यांसोबत घालवला. आम्हाला खूप छान वाटलं. एक नवीन मोटिव्ह मिळाला आणि नक्कीच हे लाईफ मध्ये कधी ना कधीतरी उपयोगाला येईल. तुमच्यासारखे गुरु लाभणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं भाग्यच आहे सर. थँक्यू आणि थँक्यू फॉर वॉचिंग.